चला तर मग बनवूया ओव्हनचा वापर न करता गार्लिक ब्रेड, तेही पॅन मध्ये। गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी पहिले आपण गार्लिक स्प्रेड बनवून घेऊयात। यासाठी मी इथे चॉप गार्लिक, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि कोथिंबीर घेतली आहे। इथे मी 2 चमचे बटर घेतला आहे। बटर आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेला घ्यायचा आहे। आता बटर मध्ये हे सर्व मसाले टाकून एकजीव करून घेऊयात। मी घेतलेला बटर हा सॉल्टेड आहे। जर तुम्ही प्लेन बटर घेतला असेल तर चिमूटभर मीठ टाकावा। एका साईडला आपण प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवून देऊया। या कढईमध्ये अशा प्रकारचा एक स्टँड सुद्धा ठेवायचा आहे। इथे मी गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी व्हाईट ब्रेडचा वापर केला आहे। तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा बन सुद्धा वापरू शकतात। इथे मी एका ब्रेड स्लाइसला चीज स्प्रेड लावून घेतला आहे। आता त्यावर दुसरी ब्रेड ठेवून त्यावर चीजचा स्लाइस ठेवून घेतला आहे। पुन्हा ब्रेडला चीज स्प्रेड लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवून घेऊयात। मी इथे ब्रेडच्या वरती सुद्धा गार्लिक स्प्रेड आणि थोडे चीज लावून घेणार आहे। तुम्ही हा बटर आणि गार्लिकचा स्प्रेड चपातीला सुद्धा लावून खाऊ शकता, खूप छान लागतो। आणि इथे आपली गार्लिक ब्रेड बेक होण्यासाठी तयार आहे। गार्लिक ब्रेड क्रंची आणि टोस्ट होण्यासाठी मी आता बटर पेपर मध्ये गुंडाळून घेते। त्याआधी थोडा सिल्वर पेपरचा एक तुकडा मी वरती लावून घेतला आहे। आता बटर पेपरने छान गुंडाळून आपण गार्लिक ब्रेड बेक करायला ठेवायचा आहे। तुम्हाला जर क्रंची ब्रेड ऐवजी सॉफ्ट ब्रेड हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्रेड तव्यावर शेकू शकतात। तर मी इथे 5 मिनिटांसाठी एका साईडला तर पुन्हा 5 मिनिटांनंतर दुसऱ्या साईडला असे दोनदा शेकून घेतलं आहे। म्हणजे आपली ब्रेड दोन्ही साईडला क्रंची बनेल। आणि इथे गार्लिक टोस्ट ब्रेड रेडी आहे। हे बघा, तुम्हाला बॅक साईडला दाखवते किती क्रंची आणि कडक झाली आहे। आता आपण मधोमध ही कट करून घेऊयात। मस्त यमी असा गार्लिक आणि चीजने भरलेला आपला गार्लिक ब्रेड तयार आहे। हा चीज गार्लिक ब्रेड तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकतात। तर आजच घरी ट्राय करून पहा चीज गार्लिक ब्रेड, तुम्हाला खूप आवडेल। आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।